श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि सुंदर संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी ही नक्कीच दाबा. आणि हा स्वामी संदेश आज मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे आणि तुम्हाला जी गोड आनंदाची बातमी मिळणार होती ती लवकरच मिळणार आहे. त्यासाठी या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत असतात. म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते. आरसा तो असतो, फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये. आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात,
असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव. बदलेल हा तुझा एक दिवस, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्त्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस, आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते.
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमीच जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे. आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे. आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात. म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून
निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललं आहे, कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधी सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कोणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही.
म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो. एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावानी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या, ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील
आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे दोनच मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते. आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे, खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द, आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे, कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे, नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते,
परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. स्वामी भक्तांनो, शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही. म्हणून शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा जरा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा श्री बाळाप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नामाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता? तेव्हा स्वामी म्हणतात की श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात की जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त स्वामींचा जय जयकार आणि स्वामींचा जप आणि नामस्मरण हे नक्कीच झालं पाहिजे. आणि स्वामींचं नामस्मरण जो करतो त्या व्यक्तीला कशाचीही कमी भासत नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, जगण्याची काही तत्वे आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. जर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ मात्र शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि जीवनामध्ये एक लक्षात घ्या की जीभ हा खरा महत्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव मात्र नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून तुम्ही शांत राहिलेले तेवढेच चांगलं असतं. आणि तुम्ही शांत राहिले तर तुम्हाला भरपूर प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच मिळत असतात. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबताना ते डबकं असतं. म्हणून डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. म्हणून निवड आपली आहे. आपण चालत राहायचंय की जीवनामध्ये थांबून जायचंय. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं मात्र तुटत नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही दिने लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून असतात. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा गात असतो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. म्हणून याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ही कुणालाच मात्र नक्कीच माहिती नसते. म्हणून ज्याचा मास्टर माइंड हा श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कुणी लागू नये. 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही अशी लीला आपल्या श्रीकृष्णांनी केली होती. असे देव आपल्याला लीला करत असतात आणि आपल्या मागे भरपूर काही गोष्टी आपल्याला न सांगता नक्कीच ते घडवत असतात. म्हणून आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही. माझ्याशिवाय कुणाचाही याचा दोष देता येत नाही. घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर. कालच्या चांदण्याची किरण फक्त माझ्या हातावर.
आपली द्यावी साध आणि झाकून घ्यावे कान, इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो, जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असते. प्रारब्धाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो, म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. म्हणून वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो, नको नको म्हटलं तरी ओंजळीतून उचलून नेतो. पायच होतात वाऱ्याचे आणि हळूच जमीन सुटलेली, आयुष्यातून उठलेल्यांची ओली चिन्हे उमटलेली. आणि नक्कीच असं सर्वांसोबत होत असतं आणि सर्वांना अनुभव येणारच नक्की आहे. म्हणून राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते की ती राग आला तरी शांत राहण्यासाठी. आणि भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्याने निघतो, हो ना. मग खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे, त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो आणि त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार, हो की नाही. म्हणून आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येता सुगंध मात्र देऊन जातो. मग तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे, नाही का. मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्यातून तुम्ही भरपूर काही शिकायला तुम्हाला मिळेल सुद्धा. म्हणून मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल न ढासळत असेल ना, तर श्री स्वामींचे नाव घेऊन बघा, स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान मात्र नक्कीच द्या. म्हणून श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच आपल्याला होऊ शकते. म्हणून माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असहाय्य होतो तेव्हाच दुसऱ्यांकडे तो धाव घेतो ना. मग कृष्ण होणं म्हणजे काय, तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता. आणि आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू, पण माणसं शब्द पाळतील याची शाश्वती नाही आणि ते पाळूही शकत नाही, कारण ते देव होते आणि आपण मनुष्य नक्कीच आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत त्या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही आणि भरपूर काही जीवनात आपल्याला देईल सुद्धा. म्हणून उंदीर दगडाचा असेल ना तर मित्रांनो, तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तोच उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्या मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोज असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील त्यांची किंमत समजून घेत नाही. मग त्याच प्रकारे तुम्ही माणसांची किंमत ही नक्कीच समजून घ्यायला पाहिजे आणि ती समजून घेतली की तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या आणि आयुष्यातून समजतील सुद्धा. म्हणून उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात आणि हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. यालाच तर समाज म्हणतात आणि हा समाज असा चालू सुद्धा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, लहान मुले प्रामाणिक असतात, सडेतोड असतात, त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुट्टतीपणा पसंत पडत नाही, ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झगझगीत शलाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाच अंजन झोमवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून नक्कीच येईल. आणि म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. म्हणून इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं नक्कीच जायचं असतं. आणि आयुष्य आहे हे तुम्हाला असंच जगायचं असतं, असंच जगायचं असतं. म्हणून हे जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे एवढ्या फक्त मनात आपल्या ठेवा. म्हणून जो दिसण्यावर जातो तो हमखास फसत असतो आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकत असतो.
पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र नक्कीच राहत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच फक्त तुम्ही नक्कीच विसरू नका. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव मात्र नक्कीच करावा लागत असतो आणि तो लिलाव केला तरच आपण सुखी आयुष्य मात्र नक्कीच जगत असतो. म्हणून जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उधळून मात्र निघतं. म्हणून गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागतो, परिस्थिती ऐकायला लावते आणि हे असंच फक्त आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर जेव्हा लहानाच्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मोठा मात्र नक्कीच होत असतो. म्हणून समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, चुकलो पण शिकलो ते महत्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्वाचं, रडलो पण घडलो ते महत्वाचं, पडलो पण धडपडलो ते महत्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्वाचं, हारलो पण बहरलो हे मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे नक्कीच परिस्थिती आपल्याला दाखवत असते आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू मात्र शकत नाही. म्हणून आपल्याला सर्व काही परिस्थिती सांगत असते आणि परिस्थिती शिकवतही असते. त्यातून आपण शिकून नक्कीच मोल घेतला पाहिजे आणि त्यातून भरपूर काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात आणि इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे ते नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. आणि एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कुणी समजून घेणारं नसतं आणि ती एकटी माणसांचा सहारा फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांनी फक्त स्वामींची भक्ती करावी. स्वामी त्यांना इतकं देतील की त्यांना नक्कीच ते पूर्ण पडणार नाही आणि त्यांना ओसंबून व्हाईल एवढं स्वामी देतील. कारण माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य ज्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी आणि अमृतावाणी. आणि म्हणून स्वामींची भक्ती केल्याने आपले जीवन असे अमृतावाणी होऊन जाईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही त्या मार्गात राहाल. म्हणून जोडून या कर देव लोटांगणी, लोळती चरणी समर्थांच्या, आनंद म्हणे ऐसा पूर्ण परब्रह्म, अक्कलकोटी वर्म राहील असे. आणि अक्कलकोटी आपण नक्कीच स्वामी समर्थांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे. असं काही नाही की तुम्ही अक्कलकोटला गेले तर स्वामी महाराज तुमचं ऐकतात. तुम्ही घरून जरी स्वामींची मनापासून प्रार्थना केली तरी चालतं. पण तुम्ही स्वामींना तुम्हाला मनापासून भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा जीवनामध्ये गरज असते. आणि ते स्वामी महाराज आपलं सर्व काही समजून घेतात. फक्त तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्यांना समजवता आलं पाहिजे. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपत नाही. आणि हीच नियती आहे. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कधी लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा आणि कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. म्हणून माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, जर तो विचारांवरून ठरत असतो. आणि धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा अजिबात होत नाही. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो स्वीकारतो सुद्धा. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही दानधर्म नक्कीच करा. कारण घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून अहंकार सोडून चला. जीवनामध्ये भरपूर काही चांगली माणसं तुम्हाला भेटतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका.
त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात आणि ते आपल्यावर भरपूर काही जळत सुद्धा असतात. फक्त विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्यासोबत नक्की घडत असतं. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. कारण जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा आणि निडर उभे राहा आणि त्याला म्हणा, मी तुला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात आहे आणि स्वतः स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मला कुणाला घाबरायची अजिबात गरज नाही. म्हणून दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभ लाभच होईल आणि मन साफ त्याला सर्व काही माफ असं असतं. म्हणून तुमचं मन साफ ठेवा, तुम्हाला देव सर्व काही माफ करून टाकेल. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, पण कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे मात्र कटू सत्य आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. म्हणून संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आधार मानले पाहिजे की अडचणी आनंदातून बदलून नक्की जातात. म्हणून परमात्माचे आभार मानत चला, कारण परमात्मा सगळं काही अशक्य ते शक्य करू शकतो आणि आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही विचार करून कर्म केले पाहिजे आणि ते आपल्याला शेवटी फेडावेच लागते आणि त्याचं फळ ही आपल्याला देव देतच असतो. म्हणून मित्रांनो, मनाने करावे भगवंत स्मरण, जेने चुकेल जन्म मरण, अखंड राखावे समाधान, चुको ना द्यावे अनुसंधान. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, त्याला स्वामी कृपेने सुख मात्र नक्कीच प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाला तुम्ही आदर दिलाच पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिल्यावरच तुम्हाला आदर मिळत असतो. कारण आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता देखील येत नाही. म्हणून तुम्ही फक्त विचाराने माणसांना ओळखायला शिका, वयाने अजिबात ओळखू नका. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही मात्र नक्कीच असले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा ईश्वराने त्याने मनुष्याला 3 पाने दिलेत. पहिल्या पानावर जन्म लिहिले आहे, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आहे आणि दुसरे पान कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले आहे. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असं म्हटलं आहे. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचून जाऊ नये. म्हणून तुमच्याजवळ जर प्रतिष्ठा, पैसा सर्व काही असेल तर त्यावेळी घाबरू नका आणि कोणालाही तुम्ही काही गोष्टी सांगू नका. फक्त जीवनात चांगल्या प्रकारे चालत राहा, नक्कीच यश तुमच्या पाठीशी आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात नक्कीच बदलून जातात. आणि त्या अडचणीवर मात करायला आपण नक्कीच शिकलो पाहिजे. म्हणून आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल त्या आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे आणि ह्या परमप्रित्याच्या नक्की संपर्कात राहायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या संपर्कात असला तर जीवनात तुम्हाला काही कुठेही बघण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या मनाने आयुष्य जगा आणि चांगल्या मनाने सर्वांशी बोला. फक्त तुम्ही चांगलं मन ठेवलं तरी स्वामी तुमच्यावर भरपूर कृपा करतील, भरपूर आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील. म्हणून लोक म्हणतात, वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. म्हणून तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. म्हणून थोडक्यात ते माघार घेणं, तडजोड करणं आणि कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्नच उरतो ना शेवटी. मग तसंच आपल्याला विचार करून नक्कीच नातं आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि विचार करून तुम्ही नातं जोडलं सुद्धा पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत
याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात आणि खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांच्या त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच आहे. आणि हे स्मरणात धरा, आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसते आणि सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते. हे विचारधारा आहे आणि यानुसारच तुम्ही चालले पाहिजे. म्हणून जीवनामध्ये पूर्ण विराम देता आला पाहिजे. गड्या, किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत, किती फरफटणार स्वतःलाच. थांब आता, एक नवीन पान घे, नव्याने लिहिलेला घे आणि आयुष्य. मग मागच्या पानांचा हट्ट सोड. आता आजवर स्वल्पविराम देत इथवर आलास, पण तोही मोकळ्या हातानेच. आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला. कुणाची वाट नको बघूस, बिंदास्त जग. आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्धारवाचक चिन्ह लागलं पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. आणि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच गेलो पाहिजे. म्हणून आशीर्वाद घेता येतील तेवढे मात्र घ्या, पण मात्र जीवनामध्ये तळतळात तू मात्र कुणाचाही घेऊ नका. कारण आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. आणि आपल्याला सुख जिथे मिळत असेल तिथे दुसऱ्यांनाही सुख मिळालेच पाहिजे, अशी भावना तुमच्या मनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याचा बोलण्याचा गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास मात्र नक्कीच असतो. आणि तो आत्मविश्वास सांगून जातो की तो व्यक्ती किती चांगला आहे आणि किती गोड मात्र आहे. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास हा दिसतच असतो. आणि आपण विचार करत असतो की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी काय नियम व अटी आहेत. तर मित्रांनो, स्वामींची भक्ती करण्यासाठी काही नियम व अटी नाहीच. भक्ती म्हणजे काय आहे, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य मात्र निश्चितच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केलीच पाहिजे आणि स्वामींना प्रत्येक गोष्टीत बघितलं नक्कीच पाहिजे. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळाच प्रत्यय येईल आणि तुम्हाला स्वामींची वेगळीच प्रचिती सुद्धा येईल. आणि म्हणून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता करता स्वामींचे गुणगान देखील गायले पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. म्हणून स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका, निराश कधी होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला आणि त्या भावनेनेच तो उद्धारून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आणि निधीच ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. आणि देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी आहे. आणि हे आपण जाणून नक्कीच घेतले पाहिजे, कारण याने आपल्याला कोणतेही मार्ग भेटत नाही आणि कोणतेही मार्ग आपल्याला दिसणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण काय बोलतो याच्यावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि विचार करूनच तुम्ही बोललं पाहिजे. आणि स्वामींना दररोज एकच प्रार्थना करायची की हे स्वामी राया, आमच्या जीवनातील कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर स्वामी समर्था तुम्हीच आहेत. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तूच विविध प्रकारचे द्वारा आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आम्हाला दिशा देतोस आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आणि आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. आणि धन्यवाद स्वामी समर्था, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आम्हाला एवढं चांगलं तुम्ही सर्व काही दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. म्हणून आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहिलं पाहिजे, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण
हे माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग नक्कीच ठरू शकतो. आणि नक्कीच आपल्याला चांगलं नामस्मरण करून चांगली बुद्धी सुद्धा येऊ शकते आणि चांगली बुद्धी आल्यावर आपण चांगले विचार सुद्धा मनामध्ये करू शकतो. म्हणून स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी वळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार अजिबात करत जाऊ नका. स्वतःचा विचार करा आणि स्वतःला पुढे घेऊन जा आणि स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करा. बघा तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील आणि असे अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवून सुद्धा देतील. म्हणून मित्रांनो, कर्म सिद्धांत असा आहे की डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे ते खाऊ शकले नाही. आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याच्या दांड्याने मार दिला पाठीवर. पाठ म्हणाली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यातून, कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. म्हणून डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्म सिद्धांत आणि असेच कर्म प्रत्येकाला जीवनामध्ये फेडायला लागत असतात आणि ते नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत ते सोडणार नाही. तुम्हाला इथून कर्म फेडूनच नक्कीच्या जगातून जावं लागेल आणि कर्म कोणाला चुकले नाही हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. मग तुला जमतंय का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी आहे. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकाराचा मात्र कर मात. बघ तुला जमतं का? तू सोळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे. सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझ्या आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला नक्की जमतं का? म्हणून नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि स्वामींना शोधून बघितल्यावर स्वामी आपल्याला नक्की दिसत असतात आणि त्यांची सावलीही आपल्या पाठीमागे नक्कीच असते. कारण स्वामी आपल्याला सर्वकडून दर्शन देत असतात आणि सर्वकडून ते आपल्याला बोलवत असतात आणि आपल्याला सांगत असतात की बाळा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्म करताना सावध राहा कारण मी पाहत आहे असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी स्वतः आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी सर्व साक्षी अनंत रूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप ते असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. म्हणून एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे असे स्वामी समर्थ आपल्याला म्हणत आहेत. म्हणून आपण सावधगिरीने वागले पाहिजे आणि सावध होऊन सर्व कामगिरी आपण केले पाहिजे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्नी परीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? तसंच दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र नक्कीच असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. आणि हे लक्षात घ्या आणि देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रेम मिळवाल. आणि तुम्हाला देव एकटं कधीच सोडणार नाही. ते तुम्हाला नक्कीच पूर्ण गोष्टी देऊनच सोडतील आणि तुम्हाला भरभरून देतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठले तरी रूल तुमच्या आयुष्यामध्ये बनवले पाहिजेत आणि त्या नियमानुसार तुम्ही चालले पाहिजेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख कमी करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेत. म्हणून आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागेल. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? म्हणून दत्तगुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की दुसऱ्यांची जेवढी मदत होईल तेवढी आपण नक्कीच आपल्या आयुष्यात केली पाहिजे. आणि ती मदत करत असताना
आपण निस्वार्थ मनाने ती केली पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवनात कितीही संकट आले तरी कधी घाबरायचं नाही. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे मात्र जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं आपण चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे मात्र जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष मात्र नसतं. म्हणून रागात कुणाला बोलायचं नसतं आणि प्रेमाने फक्त मन मात्र जिंकायचं असतं. आणि सर्वांची मनं ही अशीच जिंकली जातात आणि असंच आपण जीवनामध्ये पुढे पुढे जात असतो. म्हणून मनशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा मन रुसलं तर साधी काहीही उचलता येणार नाही. आणि म्हणून मनाने ठरवले तर सापाची दोरी समजून वर चढून जाता येतं आणि कधी दोरीच्या साप करून ते तुम्हाला भयचकित करतं. म्हणून मनाच्या खेळामुळे उद्यानाच्या जागी उकिरडा दिसू लागेल आणि साक्षात ईश्वर सामोरे आला तर तिथे दगडी मूर्तीच तुम्हाला दिसेल. म्हणून तुमची मनशक्ती ही खूप मोठी असायला हवी आणि खूप जास्त स्ट्रॉंग असायला हवी. आणि तेव्हाच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या साध्य करता येतील आणि मिळवता नक्कीच येतील. म्हणून तुम्ही मनशक्ती चांगली ठेवायची आहे आणि तुमचे विचार सुद्धा चांगले ठेवायचे आणि ते फक्त नामस्मरणाने चांगले होतील. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपले व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.